स्वातंत्र्यवीर असं जर म्हटलं तर आपल्याला सावरकरच या ठिकाणी दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर. नरवीर म्हणलं की तानाजी मालुसरे. शपथ घेतली मुलाच्या लग्नात आम्ही वरबाप म्हणून मिरवावन, तुम्ही लढायला जावं, आमच्या रक्ताला हे शोभत नाही. आधी लगीन कोंडण्याचं मग लग्न रायबाचं. शेवटी छत्रपतींना म्हणावं लागलं गड आला पण सिंह गेला, याला म्हणायचं नरवीर. विडवलं. तिसरे वीर आहेत दानवीर. वीरांचे प्रकार सांगतो बरं का, कारण अभंगच असा वीर विठ्ठलाची गाडी. शेवट मग कोणते वीर तुकोबाराने सांगायचे हे पाहू. दानवीर हा शब्द आला की आपल्या समोर कर्णाचं नाव प्रामुख्याने येतं आणि आलंच पाहिजे, कारण या जगाच्या पाठीवर कर्णासारखं दान कोणी देऊ शकला नाही. विडवलं. कर्ण दाढी करत होता. याच्या काला महाराज तुमचं नाव ऐकून आलं, काहीतरी द्या. क्षणाचाही विलंब न करता डाव्या हाताने सोन्याची वाटी उचलून देऊन टाकले त्या याचकाला. बाकीची मंडळी म्हणले महाराज डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, उजव्या हाताने द्यायचं ना. कर्ण म्हणला डाव्या हातातून उजव्या हातात वाटी घेईपर्यंत मी मेलो असतो. मग शेवटच्या क्षणी बट्टा लागला असताना काळीमा फासली गेली असती का? ह्याचा काय भरवसा? क्षणभंगुर नाही भरवसा, अरे सावध तोडा माया, क्या जीवन की प्रक्रियास हात तुम्ही लिया नाही तेरा. क्षणाचा भरवसा नाही, शेवटच्या क्षणी मला काळीमा फासली गेली असती आणि मला कलंक लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी कशाचाच विलंब न करता दान दिलं, याला म्हणायचं दानवीर. विडवलं. दादा ते इकडे तोंड करून लावायला, आमची इकडे काय आवश्यकता नाही. थोडा महाग घ्या, त्याचा आवाज लय येणार आहे, साऊंड सिस्टीमचा प्रॉब्लेम होईल. जरा महाग घ्या थोडा आणि पब्लिकला आम्हाला आहे इकडे काय. हा समोरची खुश तर आम्ही खुश आहेत. माऊली म्हणले बोलणारा देव असतो ना ऐकणारा महादेव असतो. इथं स्टेजवर त्यांचीच मजा करायला ही काय राजकीय व्यासपीठ नाही. इथं सांगणारा जेवढा महत्वाचा तेवढे ऐकणारे महत्वाचे. हा त्यांना आधी गार करा, आमचं परत बघू. विडालं. टाळी टाळी. दानवीर कर्ण हे कर्णाचं दान आहे माय बापा. आता काय माणसाचं दान आहे हो. देणं येत बरं असतं पण त्याला वाटतं माझं नाव गाव बरं झालं पाहिजे, अशी माणसं सुद्धा आहेत. एक जणांनी गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला वरचा. दुपारच्या टायमिंगला आपल्या भजनी याचे बटन दाबायचे, बटन दाबून भजन सुरू. पंखा लावला की ती पळत यायचं आणि बटन बंद करायचं. भजन्यांनी पंखा लावला की बटन बंद. भजनी वैतागली, म्हणले आता म्हणले हाणामारी होईन तुझा काढून, पण आम्हाला भजनात विक्षेप करू नको. तेव्हा म्हणला अजिबात पंखा लावायचा का? पंखा मी दान दिलाय, पंख्याच्या पात्यावर माझं नाव टाकलंय, पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला? काढून पण गावाला जाच करू नको. हे काय दान आहे का? विडवलं. आवलय चिकट माणसं असतात काय काय. पैसा भरपूर आहे पण दानत नाही. एक वाक्य सांगतो, दान करण्यासाठी पैसा लागत नाही, दान करण्यासाठी दानत असावी लागते. आणि आतापर्यंतचा इतिहास बघा तुम्ही, मोठ्या माणसापेक्षा गरीबच जास्त दान करतात. मोठी फक्त मातीत घालायला असतात आणि गरीब माणसं सप्ताह, जीर्णोद्धार, मंदिराचे दिंडे, यात्रा, पंक्ती कोणाच्या? शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या आणि गोरगरिबाच्या. विडवलं. हो, मोठ्याला फक्त घ्यायचं माहित असतं, द्यायचं माहित नसतं. माझ्या चिकट असतात माणसं काय. एक जणाच्या एका कांगव्याचा एक दात मोडला. कांगव्याला दात असते एक मोडला. ती गेलं जनरल स्टोअर मध्ये, नवीन कांगवा द्या. थोडा आवाज वाढा मॉनिटरला, इको कमी ठेव. मित्र म्हणला नवीन कांगवा काय घेतो? म्हणला माझ्या कांगव्याचा एक दात मोडला. म्हणला एकच दात मोडला नवीन कांग? म्हणला एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पाडत होतं तेव्हा किती चिकट असन. त्याला म्हणत ठेव बरं माऊली पठाडचं कीर्तन, ती जागेवर मरण, ती कोणाचंही काम नाही. हे असे कार्यक्रम करण्यासाठी वाघाच्या काळजाची माणसं लागतात. विडवलं. दानवीर कर्ण आहे, कर्णासारखं दान नाही माय बाप. मी म्हणतो कोणी काही दान देईन, मरण कोण दान देईन का? मृत्यू सुद्धा दान देण्याची ताकद आणखी कमी करा थोडं, हे कर्णामध्ये होते. असा दानशूर दानवीर कर्ण आहे माय बाप. शेवटच्या क्षणी सुद्धा कसं कर्णाने दान दिले एक सिद्धांत सांगतो ऐका. तोख. विडवलं. विडवलं. बाबा आता सायलेंट करा फोन जरा, थोडं एक तासभर जरा आमचं सुख. हा 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 नाही असू द्या, कोणाचा असू द्या, आमचं थोडं आता चलून द्या जरा. विडवलं. विडवलं.
कर्णाचा सारथी शल्य आणि अर्जुनाचा सारथी हा भगवान श्रीकृष्ण आहे मायबाप. आणि अर्जुनाचे सारथी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि कर्ण जो रती महारथी आहे त्याचा सारथी शल्य आहे मायबाप. नीट ऐका, पार्ट्या दोन आहेत, अर्जुन आणि कर्ण. आणि कर्णाचा जो सारथी होता तो शल्य, तो राजा होता. भगवान श्रीकृष्णाने त्याला आधीच फोडला होता. दान सांगतोय बरं का, चित्त देऊ नका, इकडे लक्ष द्या. शल्य राजा आहे, कर्णाचं सारथ्य करतोय. शल्य दिसायला फक्त कर्णाकडून होता, मनातून अर्जुनाकडनंच होता. देवाने त्याला आधीच फोडला होता. आणि बरीच माणसं अशीच असतात बरं का, ती त्या पार्टी दिसतात, फक्त दिसायलाच असतात, ती असतात इकडून. ती खात्यात एकाची, पेत्यात एकाची, झेंडा तिसऱ्याचा मतदान चौथ्यालाच असतं त्यांचं. आणि कोणत्या पार्टी जाऊ त्या ठराविक माणसं ती ठरलेलीच असतात. विडलं आणि मग सारथी शल्याला अगोदर भगवान श्रीकृष्णाने फोडलेला आहे. देवाने त्या शल्याकडे एकच काम दिलं, तर कर्णाने किती चांगला बाण हाणला तरी त्याला खचवायचं काम दिलं तर शल्याकडे. त्याने कसा बाण हाणला तरी त्याला कसा कर्ण खचल हे शल्याकडे काम दिलं. आणि कर्ण बरोबर बाण हाणायचा, पण लगेच शल्य त्याला टोचून बोलायचं, हा काय बाण हाणतो काय तरा. गुरुचं सगळं ज्ञान मातीत घातलं, म्हणले एवढ्या मोठ्या गुरुचा चेला कुणीकडे बाण फेकितो. कर्ण म्हणला मी करू काय, मी बरोबर बाण हाणतोय तरी सुद्धा माझ्या हे प्रसंग खचला कर्ण. आणि इकडून अर्जुन होता ना, कुणीकडे बाण हाणला तरी भगवान श्रीकृष्ण म्हणायचे, वा अर्जुना, बाबांना थोडं विनंती करून जाऊ द्या बरं, ते मला लिंक लागणार नाही, ते सारखं पुढंच हे म्हणलं थोडं. कर्ण बरोबर असला तरी शल्य त्याला खचवायचं काम करत होता, आणि अर्जुन चुकला तरी भगवान श्रीकृष्ण त्याला उभारी द्यायचे काम करत होते. हे अशी उभारी देणारी माणसं आयुष्यात सोबत पाहिजे. चुकीचं अर्जुना बरोबर. शेवटी कर्णाच्या रथाचं चाक फसलं. सोपं गणित आहे, रथाचं चाक फसल्यावर वर काढायचं काम कोणाचं आहे, सारथ्याचं ना. सारथी शल्य ना. शल्य म्हणला मी राजा आहे, माझा काय संबंध आहे, तुझं तू बघ. नाही आता माझी गाडी पंक्चर झाल्या, मी जॅक लावायचा का ड्रायव्हरने. सोपं गणित आहे ना. ड्रायव्हरचं आता ड्रायव्हर आगाव निघाला तो भाग सोडून द्या, मालकालाच आधी टिप्पणी उचलावं लागते, ही भाग सोडून द्या. पण खरं काम ते कोणाचं आहे, शल्याचं काम आहे. शल्य म्हणलं तुझा रथ आणि तुझं चाक तापला, तू बघ म्हणला, आपला काय संबंध नाही. शेवटी कर्ण खाली उतरला. अर्जुनानं बाण हाणायचं बंद केलं पुढून, कारण नियम होता पुढचा योद्धा रथातून खाली उतरले इकडून बाण सोडायचं नाही. देवाने अर्जुनाला पेटवला, येड्यावानी करू नको, ह्यो आता जर चुकला तर आपला कार्यक्रम संपला. उचल बाण हान म्हणले, नियम फिम नसतो म्हणलेले, वारकरी बाणाच्या भानगडीत पडू नको म्हणले, तू हान बाण. लोक मला नाव ठेवते, लोकांना काहीच म्हणू नको, तुला कोण काय म्हणलं तर डायरेक्ट माझ्यावर ढकलून देईन, कृष्णाने सांगितलं होतं. आतापर्यंत अर्जुनाला कोणी दोष दिला का? हे मोठ्याने एकदा का काय वर घेतला, विषय काय असतो. एका हाताने रथाचं चाक वर काढत होता, हातामध्ये धनुष्यबाण आहे, आणि दाताने प्रत्यंच्या ओढत होता, आणि दाताने बाण सोडत होता. मग अर्जुन कोणत्या लेवलचा योद्धासन करा विचार. पण तरी सुद्धा लढाई युद्ध चालूच आहे. दातातून बाण सोडतोय हे कळाल्याच्या नंतर देवाने जाणून घेतलं, म्हणले ह्याचा दात पाडला पाहिजे. आणि शेवटच्या क्षणी देवाने या चकाचं रूप धारण केलं आणि भगवान श्रीकृष्ण त्या कर्णाच्या समोर आले. कर्णा, मला दान पाहिजे. कर्णाने गळ्यातल्या माळा तोडून दिल्या, ते नको, तुमचा दात पाहिजे. बघा, मरण डोळ्यासमोर आहे, अंतिम क्षण डोळ्यासमोर आहे, पण अशा क्षणी सुद्धा मायबाप तोच बाण दातामध्ये घातला आणि दात पाडला आणि दान दिलं. याला म्हणायचं दानवीर कर्ण. विडवलं
विठ्ठलाचे गाडे आवाज कळी काळ पाया पडे वीर कोण विठ्ठलाचे जे विठ्ठलाचे आहेत ते वीर आणि विठ्ठल ज्यांचं आहे ते सुद्धा वीर नुसते वीर ना तुकोबारा म्हणतात गाडे वीर म्हणजे मुरल्याला मुरब्बी वीर विठ्ठलाचे गाडे का तुम्ही वैष्णवाला वीर म्हणतात कळी काळ पाया पडे काळ त्यांच्या पाया पडतो अहो काळ कसं काय पाया पडत आपल्या तर नाही पडत आपल्याला तर झपके देतो तुकोबारा म्हणतात काळ तुम्हाला हानीत असन पण आम्ही काळाला इतकं हाणलंय बाता बारा हरी राम बाणे भाता भरा हरे राम बाणे भाता भरा हरी राम बाणे भाता भरा हरी तुका म्हणे काळा हानात नमरे तुका म्हणे काळा जय हो जय हो ताली 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 भाता भरा हरे राम भले भले भाता भरा हरे राम बाणे तुका म्हणे काळा हाना तोंडवारी तुका म्हणे काळा हाना तोंडवारी भाता भरा हरी राम बाणे भाता भरा हरी राम अहो राम नामाचे बाण केले आणि हित तिथं नाही डायरेक्ट तोंडावरी बाता बरा हरी राम बाणी काळ कस काय पाया पडतो एक वाक्य सांग का काळ मोठा असू द्या पण काळाचाही एक जण काळ आहे हर बॉस का एक बॉस होताय तसं काळाचा जो काळ आहे तो आमच्या हातात आल्यामुळे चिंता राहिली नाही हरी आला हाता मग कैची भैया चिंता काळाचाही काळ आहे आणि एकदा मेन माणूस हातात आला किरकोळांचं टेन्शन राहत नाही खालच्यांना काय घ्यायचं काम आहे ह्याचा एक छोटा सिद्धांत सांगतो काळ कस काय पाया पडतो एका जंगलात एक शिळी होती तिच्या टीम मधून हुकली आणि एकटीची एका बाजूला जाऊन थांबली एका झाडाखाली शिळी त्याची सगळ्या शेळ्या एका बाजूला एकटीची एका बाजूला चुकली होती शिळी तिथं थांबली आणि तिथं लांडगा आला लांडगा म्हणला मी तुला खाणार पण शिळी हुशार होती तिथं जर असा वलसल चिखल होता आणि त्या चिखलामध्ये कधी काळी सिंह येऊन गेला असेल त्या सिंहाच्या पायाचा पंजाचा ठसा त्या चिखलात असा रवलेला होता चिन्ह उमटलेली होती त्या शिळीने त्या ठशाचा आधार घेतला माइंड गेम हुशार होती लांडगे दादा तुम्ही मला जरूर खरा पण ठसा बघितला कोणाचा म्हणजे सिंहाचा सिंह कोण आहे जंगलाचा राजा आहे मग त्याचा काय संबंध 2 मिनिटापूर्वी तो इथं येऊन गेला आणि त्याने मला सांगितलं मी तुला खाणार आहे फक्त हातपाय धुवून फ्रेश होऊन आलो म्हणजे माझ्या सिंहाचा शिक्का पडलाय आणि उद्या जर बातमी सिंहाला कळाली माझं भक्ष्य असताना सुद्धा लांडग्यानं शिळेला कस काय मारलं हो मला मरायचंच आहे तू बी मारणार आहे सिंह बी मारणार आहे पण तू जर मला मारलं इको कमी ठेवता बोलताय तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार नाही मग मला मारायचंय का नाही तू ठरव लांडगा म्हणला माती खाऊ पण हिच्या नादाला लागायला नको कुठं मोठ्याशी वैर करता बुवा सिंहाचा शिक्का पडला म्हणजे आपण काली याडेवाने करायचं गेलं निघून ती लांडगान काही संबंध नाही बरं का सिंहाचा आणि शिळीचा मग किती शिळी हुशार असेल दुसरा हिंस्त्र पशाला दुसऱ्याला बी शिळीने तसंच वाटं लावलं तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनलच सिंह आला चला तरी बी शिळी घाबर हे हुशार माणसाचं लक्षण आहे ते आनंद झाल्या बी उड्या हानीत नाही तर दुःखात बी खचत नाही स्थित प्रज्ञा असा माणसानं शांत अवस्था पाहिजे न्यूट्रल शिळी म्हणली सिंह दादा तुम्ही मला जरूर मारा तो तुमचा अधिकार आहे पण माझं 2 मिनिटाचं बोलणं तर ऐकून घ्या ना संविधानात सुद्धा ज्याला फाशीची शिक्षा झाली त्याला अंतिम इच्छा काय आहे विचारतात तसं माझं शेवटचं म्हणणं तर ऐका काय काय नाही 2 मिनिटाचं माझं बोलणं फक्त ऐका मग मला मारा बोल शिळी म्हणले सिंह दादा तुम्ही येण्याच्या अगोदर लांडगा आलता जंगलातले दुसरे हिंस्र पशु मला मारणार होते पण इथं पायाचा ठसा बघितला का कधी काळी तुम्ही इथं येऊन गेलेला असाल तुमच्या पायाचा पंजाचा ठसा इथं रवलेला आहे उमटलेला आहे मग दादा तुमच्या पायाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय आणि ही बातमी जंगलाला कळाली आणि उद्या तुम्ही मला मारलेली बातमी जर जंगलाला कळाली अहो तुमचा पायाचा आधार घेऊन माझं मरण चुकतं तुम्ही मला मारता पटतं का तुमच्या उदार अंतकरणाला हे का तुमचा राजा पण आमच्यासारखे गोरगरीब माणसं तुमच्या पायाचा आधार घेऊन या जंगलामध्ये जीवन जगतात आणि तुमच्यासारख्या उदार अंतकरणाच्या माणसाने आमच्यासारख्याला मारणं हे तुमच्या राजेपणाला शोभत नाही सिंह जागेवर रडायला सिंहाचा माइंड शिटच केला शिळीने सिंह मला तुझं नेमकं म्हणणं काहीच नाही म्हणले मी राखी आणीन मला तुम्हाला बांधायची तुम्ही माझे वाहून मी तुमची बहीण झाली शिळी बहीण सिंहाची
नुसती बहीण नाही, लाडकी बहीण झाली डायरेक्ट. ह्या बी लाडक्या बहिणी काय सोप्यात का? 12,000 हे कीर्तनाला आलेत आहेत आता. पण बहिणी सध्या थोड्या टेन्शन मध्ये, कारण हप्ता लेट झालाय ना त्यांचा. हा, हप्ता करून सप्ता सुद्धा काय कायच्या ध्यानात नाही, मरायला लागले ते पार. काय मलाच 2-4 दिवसापासून काय माऊल्यांचा फोन, माऊली पुढचा हप्ता येईन का? मला दम काढणार त्यांचा तर थोडा मेळ बसून दे की. त्यांची बी इतकी आले ते त्यांनाच कळाना, कोणाला बसवून कोणाला रुसवा जे आले ते त्यांना कळाना. कसं काय आलो बा? पडणार ना कळाना. 40 वर्ष नाही पडलो, पण आता कसं काय पडलो बा? ह्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची? लाडकी बहीण, लाडका दाजी मेला कागद वागू जाशी येतो ती घरी, जाशी येतो ती घरी. त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का? तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्या. मित्रमंडळी तर तेवढे कमी होईल. आणि बहीण लय, बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना काय गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वडा मिळाला ना, तुम्हाला साडी घ्या मोकळा का तेव्हा? रांग जाताना सांगायचं आता खायचं एका जण, गायचं एका जण, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, आणि ते बी म्हणतो छान यार, तुझाच माल आहे बाबा. कपडे धुताना नोटा कुठं काय बंद, हिकडलंच पैसे चोरतात आणि तिकडून 2 मनी करून आणतात आणि परत म्हणतात माझ्या भावाने केलं मनी. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही, आणि तुम्हाला मनी कराय त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना आधी. तीच कंगाल झाले, तंबाखूला चुना मिळाला ना त्याला. हे असल्या बहिणी लाडके असते, त्यांचं भावाला प्रेम असतं. माझी एक विनंती, चोरून करा पण भावावर प्रेम ठेवा. आता हे जमिनीला मार्केट आल्यामुळे बहीण भावाचे प्रेम राहिलं नाही. बहिणीनं जर एक अर्ज टाकला तर भाऊ सुद्धा लॉक होतोय. माय बाप कित्येक भाऊ गुडघे आणले ते बहिणीने. असं करू नका. पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहे ते नाते टिकवा. आणि बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदाय जगाला शिकवलं. ज्ञानोबांना राग आलता, टातीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले, सोपान काका थकले, माऊली दरवाजे उघडून बाहेर आले नाहीत. ज्यावेळेस लाडक्या बहिणीनं मुक्ताबाईने विनंती केली त्यावेळेस ज्ञानोबा बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम आमच्या संप्रदायाने जगाला शिकवलंय. वेडलं जसं शिळी म्हणली, राजे तुमच्या पायाचा आधार घेतल्यावर आमचं मरण चुकतंय, तुम्ही आम्हाला मारता, पट्ट करावं तुम्हाला. सिंह म्हणला बास, विषय संपला. तू माझी बहीण, मी तुझा भाऊ, मी तुला मारू शकतच नाही. आता मोठ्या माणसाचा हा भय मिळाल्यावर काय त्या शेळीचं वजन वाढलं म्हणता. सिंहाने डायरेक्ट हत्तीला फोन केला, इकडे ये. हत्ती म्हणला काम तू इकडे ये म्हणला, सगळं फोनवर बोलायचं नसतं, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत असते. तिकडे म्हणला, ह्यातला बोलून इकडं काय काम काय नाही. ही शिळी माझी बहीण आहे आणि बहिणीची बोलवण करणं भावाचं कर्तव्य. हिला तुझ्या पाठी बसव आणि हिला घरपोच सोडून ये हिच्या घरी. ही चुकली माझी बहीण, हे सोडून. शिळी कुठं? हत्तीच्या पाठीव. बघा त्याची किती उंची वाढली. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नव्हतं, वरून पाला हाणायचे, कावळा नुसतं शेंड शेलकाच माल हाणायचे. आधी उंची कमी होते ना, आता हत्तीच्या वर म्हणल्यावर काय त्याचं वजन. आणि बाकीचे जंगलात ते पशु पक्षी ते बघायचे, म्हणले काय शेळीचं वजन वाढलं बा. 2-4 जणांनी विचारलं, होय ग ताई तुझं एवढं वजन कसं काय? शिळगी म्हणली, मी किरकोळांच्या नादीच लागले नाही. जंगलाचा जो राजा मेन बॉस आहे, सूत्रधार मास्टर माइंड, तो मी आपलासा केला. उत्तर आहे का? अरे जंगलाचा राजा आपलासा केला तर शिळीचं मरण चुकलं. मग जगाचा राजा आपलासा केला, आपल्याला काळाची भीती कस काय राहणार? राहूच शकत नाही. याचाच अर्थ आहे कळी काळ पाया पडे. हे त्याचं उत्तर आहे. काळ का पाया पडतो? काळाचा जो काळ आहे तो भगवंत आहे, आणि तो आमच्या हातात आल्यामुळं काळ गुलाम सलाम करी तो गया घरी राबत असे, किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. बाकीची आमच्यावर सत्ता बाकीची, आम्ही त्यांच्यावर सत्ता करू. आणि काळ ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. अशा देवावर आमची सत्ता आहे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, मी वैष्णवाला संताला हरिभक्ताला वीर म्हणतो. पण महाराज काळ त्यांच्या पाया पडण्यासाठी ते संत नेमके साधना काय करतात? दुसऱ्या चरणात करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करीती घोष जय जयकार, करीती घोष जय जयकार. काळ नतमस्तक होतो. का होतो? अखंड त्यांचं भजन आहे. माय बाप गोविंद गोविंद मना लागले या छंद, किंवा दिनरजनी हाचे धंदा गोविंद. ते अखंड भजन. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते. त्यांचं भजन किती.
माझी मजा झाली अनावर वाचा अनावर वाचा माझी मजा झाली अनावर वाचा अनावर वाचा माझी झाली अनावर वाचा अनावर वाचा माझी मजा 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 झाली अनावर वाचा अनावर वाचा चंदया नामाचा घेतला से नामाचा गेला से चंदया नामाचा घेतला से माझी मजा झाली अनावर वाचा अनावर वाचा जरा 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 ताल माझी मजा झाली अनावर वाचा अनावर वाचा माझी मजा झाली अनावर वाचा अनावर वाचा माझी मजा झाली अनावर वाचा अनावर वाचा अनावर वाचा अनावर माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला अखंड भजन करती घोष जे जे करण्यानोबऱ्या सांगतात आयशे माझे नाम घोषे नाही शे करते विश्वाचे धुके हे जगाची महासुखे दुमदुमीत भरले हे नामाची ताकद आहे आणि आज सुद्धा हे 6वं पुण्यस्मरण आहे पण या परिवाराने इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे अन्नदान ज्ञानदान हा भव्य सोहळा एक वाक्य सांगतो हे बदलत्या काळामध्ये असे कार्यक्रम करणारे हे बोटं मोजण्यासारखी माणसे तो इतकी परिस्थिती सध्या अवघड झाली 10वीची पंचा झाली काय कायच्या 10व सुद्धा होय नाहीत हा शिक्षण जिकडे जास्त झालंय पुणे मुंबईच्या कडेला बघतो ना आपण त्या परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कॉन्ट्रॅ कावळ्या सकट काकाला काका म्हणले 10,000 घ्या 20,000 घ्या सगळं तुम्हीच करा काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करतो मला ज्याचं प्रवचन ठेवले त्याचं म्हणजे हाय का लोक बाप कुणाचा जायचा तुम्ही विधी कुणी करायचा ही अवघड परिस्थिती माय बाप कित्येक घटना घडते ते अशा प्रेम जिव्हाळा आपुलकी राहिला एक वाक्य सांगतो हे असे कार्यक्रम करण्यासाठी हा निर्मळ परिवार अन्न बी निर्मळ आहे माणसं बी निर्मळ आहेत त्याच्यामुळे असा सुंदर सोहळा हे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात हे भजन पूजन कुठेही होत नाही भाग्यवंत घरी भजन पूजन हो 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 भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट बाहेर लागून त्याची वाट बाहेर लागून त्याची वाट बाहेर लागून भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवान माणसं असावे लागतात हे टाळ कुठेही वाजत नाही वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ परिवारावर वारकरी संप्रदायाचे विचार असावे लागतात तर असा कार्यक्रम होत असतो आणि श्राद्ध आपण करतो यात नवल नाही जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये देहूला संपन्न केलंय बरं का ऐका तुकोबा यांचे वडील बोल्लोबा महाराज ते वारकरीच होते म्हणून तर तुकोबा म्हणतात ना माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा त्यांचं पुण्यस्मरण अगदी 2-3 दिवसापुढे आहे जिजाऊ मातेचं आणि तुकोबारांचं एक दिवशी जेवण करता करता संवाद जिजाऊ साहेब म्हणतात महाराज 2 दिवस आपल्या बाबांचे पुण्यतिथी आहे अन्नदान करा ज्ञानदान करा पिंडदान करा वारकरी वार बोलवा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करा पुण्यतिथी सासऱ्याचे ना आनंद कोणाला सुनाला अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्या दारापुढे टाळ वाजवत तुकोबारा मला काळजी करू नको भव्य कार्यक्रम करू भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन पण अडचण अशी निर्माण झाली ज्या दिवशी वडिलांची पुण्यतिथी आहेत तुकोबारा पहाटे झोपेतून उठले इंद्राणीवर गेले काकडा सुरू केला आणि आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे हेच तुकोबांना विसरून गेले तसंच भंडारा डोंगर गाठला वडिलांचं पुण्यस्मरण आहे ह्याचा तुकोबांना विसरच पडला डायरेक्ट भंडारा डोंगर जिजाबाईला काळजी वाटू लागली अजून महाराज कस काय येणार तुकोबारे गेले भंडारा डोंगरावर हा प्रसंग पांडुरंगानं बघितला आणि भक्ताचं काम करताना देव लाजत नाही साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत देवाने विठेवना उडी टाकली जगद्गुरु तुकोबारांचं रूप धारण केलं आणि देहू नगरीत प्रवेश केला गाडी गावात शिरले की पारावल्या मंडळींचे डोळे फिरायला लागले हे पारावलेले भयानक असतात बरं का
हे पारावले चौकातले टपरीवले पुलाखाली हे जे नमुनेत ना, ह्यांनी फक्त गावचा ठेका घेतलेला असतो उचापत्या करायचा, ह्याचं असं झालं आणि त्याचं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो र. लय भयानक, स्वतः कधी चांगलं करीत नाही, करणाऱ्याला करून देत नाहीत. लय नमुने तसले वाढले ते माय बाप. आता इतका सुंदर कार्यक्रम केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन, कशामुळे केला असन बार. करू नको पण जळू नको ना. तुला काय पावती बुक आहे का काय? हे आम्ही काय वर्गणी मागे निवांत ये, कीर्तन ऐक, पंचपाकवाने कचून हान, उन्हातानाचं घरी जाऊन निवांत झोप, पण जास्त डोकं लावू नको ना. आणि जास्त डोकं लावण्याची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न का श्राद्ध करायचं. एकदा माझा कीर्तन विषय झाला, मी सांगितलं की हिथं जो आपण निवेद दाखवतो हा आपल्या पितृलोकापर्यंत पोहोचतो. आर्यमा नावाची देवता त्याच्याकडे ती जबाबदारी आहे. असं कीर्तनात विषय झाले, ते कीर्तन संपले, नमुना मला भेटला मला महाराज, हिथं दाखवलेला नैवेद तिथं पोचतोच कसा. ते मला हलवून द्याय ना, उत्तर द्या. आता आम्ही रोज 2 गावून 5-6 जिल्हे वाटायला होतं, म्हणजे आम्ही बी काय इतके सोपे आहेत का काय. मी म्हणलं तुझ्याकडे मोबाईल आहे का? म्हणलं आहे ना. म्हणलं लाव मुंबईला कोण मित्र असला तर फोन. म्हणलं भाऊच आहे माझा, बोल. म्हणलं 1 मिनिटं बोलल्या ठेवू पण. तू कुठं? म्हणला मी राहत्यात. फोन कुठं लावला? मुंबईमध्ये. हिथून लावलेला फोन मुंबईमध्ये लागतोच कसा. तेव्हा तुझ्यापाशी आला का नाही, तू त्याच्यापाशी गेला का नाही, तुमच्या दोघांचा संवाद कसा काय झाला. तेव्हा मला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग ही सुद्धा अदृश्य रेंज आहे. मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसत नाही. देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा माणसाच्या आवाक्याच्या पलीकडला, जिथं आपली सगळी बुद्धी संपते तिथं देवाची सुरू होते. आणखी सोपं सांगतो, तुकोबाराय वैकुंठाला निघाले की नांदुरकीचं झाड साक्षी देते की तुकोबाराय वैकुंठाला चालेत, हा पुरावा. आणि त्याच्या पुढचं सांगतो, आळंदीवरून ज्ञानोबाराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारायांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो. ही ज्ञानोबारायांची ताकद आहे माझ्या. आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका की माऊली प्रस्थान सोहळा, सगळ्या न्यूज चॅनल त्याचं चित्रीकरण केले. माऊली निघाले की असा कळस हलतो. कोण हलवतंय? ज्ञानोबाराय समाधीतून बाहेर निघाले की लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, त्या लहरीच्या जोरावर कळस हलतोय. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विडल हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी शास्त्र आहे मायबा, जी फुकट गोष्ट होऊ शकत नाही. तसं आज हा जो अन्नदानाचा ज्ञानदानाचा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे, हा कार्यक्रम का करायचा त्याचं उत्तर सांगतो. हा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठवासी आपले पूर्वज असतील, दादा असतील, हे लोकात नाहीत, पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात. आणि अन्नदानाचा ज्ञानदानाचा कीर्तनाचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज इतके प्रसन्न होणार की हा सोहळा पाहून ते स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तू का मने पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे. तुका म्हणे कल्याण इच्छिती व्हावे पुढा आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याणाई चिती सदा जाते, कल्याणाई चिती सदा जाते, कल्याणाई चिती सदा जाते. पाहता दिवाण स्वर्गीचे पूर्वज पाहता दिवाण स्वर्गीचे पूर्वज. कल्याणाई चिती सदा कांचे, कल्याणाई चिती कल्याणाई चिती सदा कांचे. स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज. हे प्रमाण म्हणजे आजच्या सगळ्या कार्यक्रमाचं सार आहे बरं का. तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. संपूर्ण कुळाचं कल्याण होणार हे पूर्वजांच्या आशीर्वाद ताकद आहे. आणि त्यांनी जर शाप दिला तर मग पितृदोष. मग घरात सगळं असून भांडणं कालवा वाय 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 वाय, सुख नाही, समाधान नाही. मग जा काकाकडन बघान, मग नारायण नाईक बली नाशिकन त्र्यंबकेश्वरन फिरा मग मरणाचं का. पूर्वजांनी शाप दिल्याच्या नंतर आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला तर जीवनामध्ये भरभराट आहे मायबाप. आणि जर चुकीचं तुम्ही वागला,
आहा कटा त्यांचे करीते पितर वंशी दुराचार जन्माला वंशा दुराचारी कुविचारी जर मुलगा जन्माला आला तर स्वर्गास पूर्व सुद्धा म्हणतात हे आमच्या वंशात कस काय जन्माला आलं गो आम्ही तर चांगले वारकरी निष्ठ होतो चांगले माणसं पैसा कमी होता पण संस्कारानं जास्त होतो पण ही मूर्ख कस काय आमच्या वंशात आलं बो आणि वंशात चांगली माणसं जन्माला आली तर त्यांना वर आनंद आहे पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राज व्हावा कोणी यासाठी आजचा हा सोहळा आहे पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठीच आजचा पवित्र दिवस आहे आणि म्हणून हे अन्नदान ज्ञानदान करायचे आपले शास्त्र तुकोबाराने सुद्धा ते केलं पण तुकोबाराय भजनाच्या नादामध्ये गेले भंडारा डोंगराव आणि इकडे देवच तुकोबाराय झाली आणि देवानं देहूनगरीत प्रवेश केला गावात चर्चा झाली चर्चा करणारा एक ठराविक वर्ग असतो समाजात 3 वर्ग आहेत एक वर्ग आहे फक्त चर्चा करतो चर्चा दुसरा वर्ग आहे फक्त मोर्चा आणि तिसरा वर्ग आहे फक्त खुर्च्या सत्ताधारी चर्चा करत्या त्यांना मोर्चावाल्याचं घेणं नाही आणि मोर्चा किती काढून द्या खुर्च्यावाले जी बसले ते त्यांना कुणाचंच घेणं आणि त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या टेकवायच्या पडलेल्या नाही हे समाजात 3 वर्ग आहेत आणि चर्चा करणार आणि काय असतं ही चर्चा निंदा टीका हे सुद्धा आयुष्यात झालेच पाहिजे नावं सुद्धा लोकांनी ठेवलीच पाहिजे त्याच्याशिवाय प्रगती होत नाही आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपण रेंजमध्ये आलोय मूर्खाला लोक चर्चेच घेत नाहीत निंदा उशिके होते जो जिंदा होते हे जिवंत माणसाची निंदा आहे आणि मी तर म्हणतो कमीत कमी 2 तरी माणसं आपल्या जळावेत हो तेवढी तरी प्रगती कमवा की स्वतःच एवढं तरी विश्व निर्माण करा की 2 तरी माणसं कडकडून आपल्यावर जळावेत हा आणि जळणारे किती आहेत ह्याच्यावर सुद्धा तुमचा मोठेपणा आहे विठ्ठल तुकोबारांच्या बाबतीत चर्चा सुरू झाली म्हणजे तुकोबारांच्या आवाज वाढा थोडा मॉनिटर वडिलांचं पुण्यस्मरण तुकोबाऱ्या भंडारा डोंगरा दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद आणि इकडे देवच तुकोबाऱ्यांच्या रूपामध्ये सगळा सोहळा पार पडतात कीर्तन संपलं जेवणाचं नियोजन सगळी दिवसभर तुकोबाऱ्यांच्या रूपामध्ये देवाने पळापळ केली धावपळ केली जिजाबाला नवल वाटायचं ती म्हणायची कीर्तन म्हणले आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता आणि रात्र कळत नव्हती आज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात कसं काय लक्ष नाही तिला वाटायचं सासरेबाच्या पुण्यते दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायची हायची अक्कल आली पळत पळत यायची म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे बाबा माझ्या तुकोबाऱ्यांना असं संसारात चिकटून ठेवा महिन्याला पुण्यतिथी घालीन म्हातारा फुटूतून हसायचं म्हणायचं आवले ते तुझा मालक नाही तो जगाचा मालिक आहे पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबत्यान का म्हणजे म्हाताऱ्याला माझ्या वाटायचे माझ्या पुण्यतेला देव आले ना आज नाही आले जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा सगळा सोहळा पार पडला देवाने संध्याकाळी 5-6च्या दरम्यान मध्ये आवले भांडी वगैरे ज्याची आणली होती त्याची पोच करून येतो हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर निघले आणि ते ओरिजिनल तुकोबाऱ्या गावात शिरले तुकोबाऱ्यांच्या मनात एकच चिंता आता जिजाबाई काय बोलून सांगता येत नाही पर पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना माझ्या वडिलाची तिला आनंद मला लक्ष नाही भगवंता मोठं संकट आले कसं तारायचं तार घरात एंट्री करणार तर जिजाबाने पंचरतेचं ताटन तुकोबाऱ्यांच्या आरतीन घरात गेल्यावर पंचपक्वानाचं जेवायला ताट तुकोबाऱ्यामध्ये 100% काहीतरी गडबड आहे का मुदा म्हणून आरती करते ती बी कळा ना आपल्याला पण गप बसा ज्याचं चुकलं त्याने गप बसल्यावर भांडणं पेटतच नाही ना तुकोबारा म्हणले नेमकं काय झालं जिजाबाई बोलता बोलता महाराज काय दिवसभर पळापळ केली हाताला हात आहे का पायाला पाय तुकोबारा मनात म्हणे मी तर डोंगराव होतो पण हे तो कोण आलो महाराज भांडी सुद्धा तुम्ही धुतली राव काय वडिलांच्या पुण्यस्मरणात तुम्हाला आनंद होता हे ऐकल्याच्या नंतर तुकोबारांच्या लक्षात आलं हे काम फक्त पांडुरंग परमात्मा करू शकतो भगवंताला हाक मारले भगवंता मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो पुण्यतिथीचा सोहळा पार पडतो चोरून निघून जातो देवा परदर्शन देण्यासाठी यावं लागेल प्रश्न केला देवाला माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती तर देवाने उत्तर दिलं तुकोबाराया तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे आणि या वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये काम केलं जगाच्या बापाला तुकोबारांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाला यावं लागलं अशी तुकोबाने सेवा नेमकी काय केली काहीच नाही करती घोष जे जे कार हे नामाची ताकद आहे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले किंवा नामाच्या चिंतने